त्याच्यामध्ये संस्थापन केली तर ते खूप जंगल आहे का? काय अटकले मनुष्य त्याचे जे अटक माझं काय नाही त्याचं फळ मनुष्याला आहे मी जाणार आहे. येतं तर मला सांगता येत नाही. हो. कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं विदन्ति पूरिता जनाः. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृताने श्रीमद भगवद्गीता याविषयी आपण चिंतन करतो. हा विषय आपण जो बघत आहोत अध्यात्माचा आहे. अध्यात्म म्हणजे स्वतःविषयी. आपण कोण, आपल्याला काय करता येतं, आपण काय करू शकतो, काय करायला पाहिजे, म्हणजे जे संपणार नाही, त्याचा नाश होणार नाही. आपला अनुभव आहे की आपण जे काही करतो त्याचा नाश होतो. आपल्याला जे जग माहिती आहे त्या जगामध्ये असं काहीच नाही आहे की ते आहे आणि त्याला शेवट नाही आहे, एंड नाही आहे.
प्रत्येक गोष्टीला एंड आहे हे समजणं. आणि जर प्रत्येक गोष्टीला जर एंड असेल, शेवट असेल आणि निश्चित असेल, तर मग माणूस म्हणेल ना आम्हाला असं काहीतरी पाहिजे, तर शेवट नाही आहे. सिंपल लॉजिक साधारणतः आपल्याला समजू शकतं. कारण अध्यात्म म्हटलं की तुम्हाला समजायला थोडंसं बुद्धीला ताण द्यावं लागतं, मेंदूला ताण द्यावं लागतं. स्वामी म्हणतात लोक भणभणतं लोकांचं, त्यांचं तोल सुटतं असं म्हटलं स्वामींनी. कारण साधारणतः माणसं विचार करू इच्छित नाही. कारण तुम्हाला विचार काय निर्णय घ्यावे लागतात, ताण द्यावं लागतं. आजकाल काय असतं सगळं इव्हेंट मॅनेजमेंट असतात ना. मग काही कार्यक्रम करायचा आहे, तो इव्हेंट आहे, तर मॅनेजमेंट आहे. तुम्ही कशाला करता, तुम्ही कोणतं दम टाका, तो सगळं करेल. तो सगळं करेल म्हणजे त्याचं सगळा मला काही ते करावंच लागेल, त्याला काहीतरी माहिती द्यावीच लागेल. तो कसं करणार, तुम्हाला काय काय पाहिजे त्याला सांगावं लागेल, त्याप्रमाणे तो व्यवस्था करेल. तुम्हाला सांगावं लागेल, पण तो पाठ छोटा असतो, करण्याचा पाठ मोठा असतो. यश अपयश, ठीक झालं की नाही ठीक झालं, तो त्याची जबाबदारी त्याची. पण त्याच्यामुळे काय, एकदा तुम्ही त्याला जे काही पैसे दिले की तुमच्या डोक्याचा ताण नाही, पण मोकळे सगळे. मग आपण इव्हेंट मॅनेजमेंट करतो, कोणताही ताण घेऊ इच्छित नाही. त्यामुळे आपला मेंदू असा झाला आहे, असं करून करून जसं आपलं शरीरही दुर्बल झालं आपण काही न करता, आणि आपली शारीरिक शक्ती क्षमता हळूहळू कमी झाली आहे. जसं जंगलामध्ये आदिवासी लोकांना स्वतःच करावं लागतं, तिथं काहीच त्यांना मदत नसते, यंत्राची म्हणा की दुसरी कोणती म्हणा. मग ते काय शरीरात दणकट असतात. एक उदाहरण आहे, तुम्ही जर वापर नाही केला म्हणून लोक मग काय करतात, आपलं शरीर दरम्यान जिममध्ये जातात. जिममध्ये जातात, त्यांना करायचं असतं, पण या याच्यामध्ये शक्य नाही आहे. हे जे आपलं व्यवहार आहे, दररोज आपण वावरतो, त्यातून काही तुमचे मसल तयार होणार नाही, तुमचे काही हे तयार होणार नाही. मग त्यासाठी वेगळे प्रयत्न करा, व्यायाम करा, आसनं करा, जिममध्ये जा. पण तो आदिवासी म्हणून ना जिममध्ये जात, तो ना व्यायाम करत, ना योगासनं करत, ना सूर्यनमस्कार करत. त्यात दिवसभर त्याचं तेच चाललं असतं, सूर्यनमस्कार करणं, जिम करणं. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. जसं लहान मुलं आहेत, त्यांना वेगळं काही करावं लागत नाही. हे उदाहरण आहे. पण दिवसभर एवढे उड्या मारत असतात, एवढे ओरडत असतात, आडत असतात, त्यांचे एवढे ॲक्टिव्ह असतात ते. काही काही लोक हायपर ॲक्टिव्ह म्हणतात त्याला, अति ॲक्टिव्हिटी, कल्पनेपेक्षा बाहेरची. त्यांना कसला व्यायाम कसला काय केलं तर ठीक, नाही केलं तर ठीक. हे फक्त उदाहरण आहे. तसंच आपण आपल्या मेंदूला जर आपण सूक्ष्म गोष्टीसाठी त्याला आपण विचार नाही पुरवले, तर तो मेंदू सूक्ष्म विचार करू शकणार नाही, ज्ञानाचा विचार करू शकणार नाही, आत्मज्ञानाचा विचार करू शकणार नाही. तो विचार करेल, जसं प्रत्येक माणूस विचार करतो, विचारी असतो, पण त्याचा जो विचार करतो तो विचार असतो फक्त विनाशी पदार्थांचा. ज्या गोष्टीला एंड आहे, ज्या गोष्टीला एंड आहे त्या गोष्टीचा विचार करतो. मग काय म्हणतात, एंड आहे त्याच्यातून तुम्ही जे ज्याला एंड नाही आहे त्याचा विचार करा. कारण व्यवहार तुम्हाला टाळता येत नाही. तुमचं आयुष्य 100 वर्षांचं असेल तर तुम्ही 100 वर्ष जगाल. जर तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः संपवलं नाही, तर स्वहत्या नाही केली, तर आपण आत्महत्यामध्ये नाही केली, तर 100 वर्ष जगाल. पण ते 100 वर्ष जगल्यानंतर तुम्हाला 100 वर्षाचं काय, तुमचं मॅनेजमेंट काय आहे, काय साधून काय घ्यायचं आहे, तुम्ही साधून घ्यायचं आहे, ते साधून घ्यायचा तुमचा जो विचार आहे त्याला काहीतरी आहे, चेंज होत आहे, बदल होत आहे. आज जी गोष्ट खूप महत्त्वाची वाटते की नाही, उद्या त्याला महत्त्व कमी होऊन जाईल, परवा कमी होऊन जाईल, शेवटी त्याला काही महत्त्वच राहणार नाही की नाही, काहीच महत्त्व राहणार नाही.
आमचे एक भक्त होते, त्यांना पेपर वाचण्याचं खूप सगळ्यांना जास्त पेपर वाचण्याचं वेळ, मलाही होतं. पेपर वाचत होते. आता त्यांची तब्येत खराब झाली, हॉस्पिटल झाली. त्यांना कळलं की आता आपल्याला काही जास्तच नाही आहे. तर नेहमीच्या सवयीमध्ये त्यांना पेपर दिला. त्यांना कळलं मला पेपर नको, कारण की आता काही पेपर काही महत्त्व नाही. इथं काय झालं, तिथं काय झालं, दक्षिणी काय झालं होतं, तर काही इरिलेव्हंट होतं. आपल्या आयुष्यामध्ये सगळं इरिलेव्हंट होऊन जातं, याची कल्पना असते. रेलेव्हन्स आहे, त्याला महत्त्व आहे, संदर्भ आहे, पण तो संदर्भ आहे राहणार नाही. ते सगळे इरिलेव्हंट होऊन जाईल. आता हे आपल्याला बघावं लागेल, त्याला काय करावं लागेल, प्रोजेक्ट करावं लागेल, इमॅजिन करावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. नाही तर माणसं मूर्खासारखे बघतील. त्याला म्हटलं आहे अविवेकी, अमनीषी म्हटलं आहे महाभारतामध्ये. धृतराष्ट्राला दुर्योधनाला प्रोजेक्ट नाही करतात. हे सगळं करतोय मी 100 वर्ष, पण याचा परिणाम काय आहे, सगळं इरेलेव्हंट आहे. त्यातून काहीच चांगलं निघणार नाही. त्याच्यातून दुष्कर्म होतील आणि पाप होईल आहे, आणि त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण परलोक पण गेला आणि इहलोक पण गेला. इथे काही तुम्हाला मिळालं नाही, इथे बदनामी मिळाली. लोक दुर्योधन वाईट होता, कर्ण हा वाईट होता, धृतराष्ट्र वाईट होता. लोकांच्या लक्षात नाव आहे, नावात लक्षात आहे, परंतु तो वाईट होता असं लक्षात आहे. रावण हा होता, आपण त्याचं स्मरण करतो, आहे माहीत आहे, त्याचं जाळतो तळा दशमीला, विजयादशमीला, पण तो वाईट माणूस होता. तर त्याला हे कळलं असतं, तो आत्मा कळलं असतं की त्यालाच, रावणालाही कळलं असतं, सगळंच कळलं असतं. म्हणून याला म्हणतात दृष्टी. तुम्हाला दृष्टी पाहिजे, तुम्हाला एरवी दिसत नाही ते दिसलं पाहिजे. म्हणून आपण गीतेमध्ये आणि वचनामध्ये तुम्हाला दिव्य दृष्टी नसेल तर तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला विवेक दृष्टीने बघावं लागेल, साध्या दृष्टीने दिसणार नाही. नेहमीच्या दृष्टीने तुम्हाला हे दिसेल ते दिसतंय, पण त्याला कोणी बात आणू शकत नाही. आणि दृष्टी नसेल तर गोष्ट वेगळी आहे. जो दृष्टीविहीन आहे, आपण ज्याला आंधळा म्हणतो, त्याला हेही दिसणार नाही जे आपल्याला इतरांना दिसतं, तो भाग वेगळा. पण दृष्टी आहे, परंतु दृष्टीने जे दिसून तेवढं दिसेल फक्त, ते परिपूर्ण होईल, ते म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तेवढं जर बघायचं असेल तर दिस इज ओके. पण तुमच्यामध्ये जर जास्ती तीव्रता असेल नाही, हे बघणं पुरेसं नाही आहे, हे अतिशय थोडंसं आहे. काही काही लोक असतात ना, काही लोकांना वाटतं की आपल्याला 2-4 लाख असं झाला, काही लोकांना वाटलं की करोड असं झाला, काही लोकांना आपल्याला झालं, काही लोकांना ट्रिलियन बिलियन असतं झालं. आता प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे श्रीमंतीची. स्वामी सांगितलं ना, एका माणसाला कळलं त्या काळात ना, 150 वर्षापूर्वी 200 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती. त्यावेळी 10 रुपयाला किंमत होती. 10 रुपयाला घर चालायचं पूर्ण, अगदी 47ला सुद्धा. 50-60 रुपयामध्ये 10 माणसांना सगळं भरपूर सगळंच व्हायचं होतं. ते आज लाखो रुपयामध्ये होत नाही. त्याला एक दिवशी कळलं, त्याने बँकेचं खातं उघडलं, अरे आपल्या खात्यावर फक्त काय 10 लाख पाऊंड आहे. 10 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम झाली, फार मोठी रक्कम झाली. आधी रक्कम मोठी, त्यावेळेत आणखीच मोठी होती. तर तो माणूस म्हणतो, मी उद्या कसं जाणार, उद्या माझा खर्च, उद्याचा खर्च कसा जाणार, असं पण त्यांनी काय केलं, आत्महत्या करून टाकली. स्वामी म्हणतात त्याला 10 लाख पाऊंड म्हणजेच नथिंग वाटलं. त्याला काही अर्थ 10 लाख पाऊंडला गेलं काय, त्या धनाला काही किंमतच नाही आहे. म्हणजे कोणाला कशाची किंमत एक सांगता येत नाही. सो रिलेटिव्ह, इतकं सापेक्ष आहे ते, कारण जगाची रचनाच तशी आहे. ते समजले पाहिजे. पण विज्ञान तुम्हाला मग काय, तुम्हाला एक दृष्टी दिली आहे देवाने, विचारांची दृष्टी दिली आहे. आपल्याला अशी एक दृष्टी दिली आहे की आपण ते बघू शकतो. म्हणजे आपण ध्यान करतो. का ध्यान करतो?
आपण काय करतो, डोळे बंद करतो. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन शनै शनै प्रमे बुद्धिदुती गृहीत्या आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. असं गीतेमध्ये ध्यानाचं वर्णन आहे. तुम्ही इकडे तिकडे बघू नका. दिशश्चा नवलोकयन, दिशा म्हणजे बाजू, आजूबाजूला, न अवलोकयन, इकडे बघू नका, तिकडे बघू नका, कुठेच बघू नका. आणखी काय, मग कुठे बघा, कुठेतरी बघावं लागेल ना. संप्रेक्ष, संप्रेक्ष म्हणजे नीट बघा, प्रेक्षण बघ, सम्यक प्रेक्षण, नीट बघा. नीट बघा म्हणजे काय, खूप एकाग्रतेने बघा. कुठे बघा, नासिकाग्रम, नासिका म्हणजे नाक, अग्र म्हणजे टोक. आता सगळ्यांकडेच उपलब्ध असतं आहे की नाही, आपलंच नाक आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे ते. तिकडे बघा, नाकाच्या टोकाकडे बघा. पण ते संप्रेक्षण नासिकाला स्वम म्हटलं आहे, स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे बघा. नाही तर लोक एखाद्या नाका टोकाकडे बघतील, तिकडे ना बघा, याचं बघू नका, तुमच्या नाकाचा टोक बघा. आणि मग तुम्ही जागे नाही आहे, जागे असलं की विनाशी सृष्टी दिसेल तुम्हाला. हे जग दिसेल, आज हे झालं, उद्या ते झालं, पगार झाला, आज हे व्हायचं करावं, काही ना काही घडणार दररोज. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही घडामोडी सतत घडत असतात. त्याला आपण घडामोडी म्हणतो. घडामोडी म्हणजे काय, काहीतरी घडतं काहीतरी मोडतं, त्याला आपण घडामोडी म्हणतो. काहीतरी रचना होते, काहीतरी विध्वंस होतो. या संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्या सुची कल्पना नाही आहे. इन्फिनिट स्पेस आहे, इन्फिनिट टाईम आहे. इन्फिनिट टाईममध्ये, इन्फिनिट स्पेसमध्ये सतत काहीतरी हजारो लाखो पुढे नंबर आहे. टाईममध्ये नंबर नसतो, तिथे काही नंबर नसतो. पण आपल्याला त्या भाषेतच बोलावं लागतं, मानवी भाषेतच बोलावं लागतं. अँथ्रोपॉलॉजीचं त्याच भाषेत आपण बोलतो की नाही. कित्येक घडत आहेत, कित्येक मोडत आहे. आपण आपल्या पृथ्वीतच दंग आहोत. पृथ्वीवर काय घडतात, काय घडतात. जर आपण विचार केला या ब्रह्मांडामध्ये काय कित्येक घडामोडी होतात आहे, असंख्य संख्येने, अनंत. आपण असंख्य सुद्धा, असंख्य संख्या नाही त्याची, अनंत. टाईममध्ये अनंत पण नाही आहे. याचं कारण काय आहे, कारण जेव्हा तुम्ही टाईम म्हणता, काळ म्हणता, आणि काळ हा आपली कल्पना आहे, ही सुद्धा मानवी कल्पना आहे. त्या काळाची कल्पना आपण करतो आहे, कारण तो आहे म्हणतो आणि मग त्याची कल्पना करतो. तर तो नाहीच आहे त्याची कल्पना करतो. म्हणून तसं काही नाही. असंख्य म्हणजे संख्या म्हणतोय, तिथे काळाची ती संख्या कशी असणार. अनंत विश्व ब्रह्मांड, उर्दूमध्ये कायनात म्हणतात, असंख्य ब्रह्मांड आहे की नाही. याच्यामध्ये आपण आता हे कळायला बरंच सूक्ष्म बुद्धी पाहिजे, मेंदू सूक्ष्म पाहिजे. तुमच्या 30 माणसं विचार करू शकते, इथे इतर कोण विचार करू शकते. मग तुम्ही डोळे बंद केले तर काय होईल, हे कशाला तुम्ही त्याचा विचार करा. आणि जर उघडे ठेवले तर तुम्हाला दिसेल सगळं, सगळी कोण आला कोण गेला. बघितलं की आपला विचार त्यांना सुरू होतो. म्हणजे आपल्या मनाला काहीतरी पाहिजे असतं, धरून ठेवायचं. जसं आपण आपले कपडे असतात ना घरी, टांगायला काहीतरी हँगर पाहिजे, तर खुंटी पाहिजे असते. तसंच माणसाला काही ना काहीतरी, काही ठेवायला, काहीतरी विचार ठेवायला काहीतरी कारण पाहिजे असतं. पटकन आपलं तिकडे जातं. याचं कारण काय आहे, आपण ते मनाला एकाग्र करू शकत नाही. मग काय, दृष्टी आपल्याकडे ही दृष्टी आहे, याला मानवी दृष्टी म्हणतो. किंवा आपण याला हे नेत्र जे आहे हे आपले कसे नेत्र आहे, साधे नेत्र आहे. त्याला आपण काय म्हणूया, म्हणतो नेहमी ते की चर्मचक्षु आहे. चर्म म्हणजे चामडी, चामडीची चक्षु आहे. यांनी काही तुम्हाला दिसणार नाही, चर्मचक्षु आहे. म्हणून ते चर्मचक्षु आहे. त्यांनी डोळे उघड ठेवले तर तुम्हाला चर्मचक्षु नाही. ते सृष्टी आहे, तुम्ही घडवली आहे, काही तुम्ही बिघडवलेली आहे, काही देवाची सृष्टी आहे, त्याला ईशसृष्टी म्हणतात. सगळंच काही माणसाने केलं नाही आहे.
देवाची सृष्टी आहे. आणि दुसरी गोष्ट असते जीवसृष्टी असते, माणसाने निर्माण केलेली सृष्टी असते. तसं ते मंदिर आहे, हे काय आहे? जीवसृष्टी आहे, माणसाने निर्माण केलेली आहे ती. आणि ते ईशसृष्टी आहे, कारण ते देवासाठी केली आहे म्हणून. असं तसं मिक्सर आहे असं म्हणू शकतो. मग तो डोळे बंद केले तेव्हा झोप येईल. कोणती कारणं पुष्कळ आहे त्याच्यामध्ये, तंत्र आहे, हे आहे, योगसूत्र बरेच कारणं आहे तुम्हाला. थकलं म्हणतात, मन थकलं असेल, शरीर थकलं असेल, त्याला अंतराय म्हणतात. अशा तुम्ही डोळे उघडे ठेवले सगळं दिसेल. म्हणतात डोळे उघडे ठेवू नका, डोळे बंद करू नका. अर्धोन्मिलित असं म्हटलं आहे. म्हणजे तुमचं जे डोळ्याची उन्मिलन आहे, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, उन्मिलन निमिषण नव्हे. म्हणजे डोळे उघडीचं झाप ती तुम्ही अशी करा की तुम्हाला बाहेरचं दिसणार नाही, तो झोपा येणार नाही. मग तुम्ही काय करू शकता? बघू शकता. याचा प्रभाव न होता तुम्ही बघू शकता. मग तुम्हाला तुमचे जे ज्ञानचक्षु आहे किंवा ज्याला दिव्य चक्षु म्हटलेलं आहे, आपले चक्षु हे दिव्य नाही आहे, म्हणजे प्रकाशमान नाही आहे. दिव्य म्हणजे प्रकाश. सूर्य दिव्य आहे तर तो प्रकाशमान आहे. आपले डोळे तसे नाही आहेत. आपल्या डोळ्यांना काही दिव्य वस्तू दिसत नाही, कारण ते दिव्य वस्तू एक क्षमता आपल्या डोळ्यात नाही आहे. परंतु ही जी दृष्टी आहे, ह्या दृष्टीला काही आहे, त्याला काहीतरी गुण आहे, तुम्ही ती बदलवू शकता. त्याचं शास्त्र आहे ते. म्हणजे अर्जुनाला म्हणतात, तिथं म्हटलं आहे, अर्जुनाला विश्वरूप दशांशाने दिव्य चक्षु दिले होते. तुमची फिलॉसॉफी म्हणजे शुद्ध लाकडं फोडणं, नुसते विचारांची कचाकची, अशानं कधीच त्याचा लाभ व्हायचा नाही. मग शुद्ध फिलॉसॉफी कचाकच लाकडं फोडणं म्हणजे काय? ते कशाला आपण विचार करतो त्याला विचार म्हणतात. आत्मानात्म विचार म्हणतात. काय आहे टिकणार आहे, काय टिकणार नाही आहे, याचा भेद तुम्हाला सतत करावा लागेल. कोणी तुमच्याने करून चालणार नाही. तुम्ही ऐकता, मदत घेता आणि मग तुम्ही स्वतःच्या मनाने विचार करता. सत्संग म्हणजे काय? तुम्हाला विचार करायला ते सपोर्ट करतात, मदत करतात. शेवटी तुम्हालाच करावं लागेल कोणती गोष्ट. मला ट्रीटमेंट दिली आहे, पण माणसाला स्वतःच बनावं लागेल. सगळं शरीर त्याला सपोर्ट करावं लागेल, शरीर त्याला कोऑपरेट करावं लागेल. औषधी दिली, सगळं केलं, ऑपरेशन केलं, पण नाही केलं तर कसं होईल? तसंच इथे आहे की तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं शरीर जे व्यक्तित्व आहे त्याला ते सपोर्ट केलं पाहिजे, त्याला त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे योग्य तो. म्हणून ते त्याला म्हणतात नुसती कचाकची. तसं नाही झालं पाहिजे. कशासाठी आहे? हे तुमच्यासाठी वैराग्यासाठी, विवेकासाठी. म्हणून ते म्हणतात की तिथे विवेक वैराग्य फेल होतो सामान्य माणसाच्या दृष्टीने. मग करू नये काय? जरूर करावा. फेल झाला, जमलं नाही तरी तुम्ही थांबू नका, तो तसा फेल होत नसतो. आता हे जे आहे वचराम पुन्हा गीता, त्याला आपण काय शिकवतो? नुसता विवेक शिकवला जातो. सत्संगामध्ये विवेक शिकवला जातो म्हणजे काय? तुमच्या मनाला तसं तयार केलं जातं. कारण ते कठीण गोष्ट आहे, अतिसूक्ष्म गोष्ट आहे. आपलं मन तयारच होत नाही इकडे वळण्यासाठी. आपलं त्याचा ते आपण त्याचा कंटाळा म्हणा किंवा त्याचा आपण दूर ठेवतो. आपण तसं करत नाही. म्हणून याचा खूप कठीण आहे. म्हणून आपल्याला जसं आपण शाळेत जातो ना, कॉलेजला जातो, क्लासेस अटेंड करतो, कोचिंग अटेंड करतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः गेले, तुमच्यामुळे खूप ताण येईल. तो कोणी शिकवणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही केलं, मग अभ्यास केला, तुम्हाला शिकणं सोपं जातं. म्हणून गुरुची आवश्यकता आहे, सांगण्याची आवश्यकता आहे त्या अर्थाने. तर इथे म्हणून सामान्य माणसाला ते कठीण आहे, तरी पण करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. याचं कारण होतं ऐकणं म्हणजे काहीच करणं नाही आहे, नुसतंच बसणं, कान उघडे ठेवणं, डोळे उघडे ठेवणं, काहीच करायचं नाही. परंतु त्या डोळ्यांनी कानाने जे आत जातं त्यांनी संस्कार घडतो आणि तो आपल्याला मदत करतो. असं होता 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 त्याच्याविषयी आपल्याला ओढ वाटायला लागते. त्याला भक्ती म्हटली.
ती गोष्ट आवडायला लागते. एरवी गोष्ट आवडणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही वारंवार करता संपर्कात याल ती गोष्ट आवडायला लागते, ती आपली वाटायला लागते. तर आपण फॅमिलियारिटी म्हणतो, ती आपल्याला आवडायला लागते, आपण करू शकतो. हळूहळू त्याची आपली जवळीक वाढते. मग आपल्याला त्याच्यात प्रेम बसतं, त्याला ओढ वाटते, त्याला भक्ती म्हणतो. ध्यायतो विषान पुंसा संगस्तेषु उपजायते. म्हणजे ध्यायतो चिंतयतो, सगळ्यांना चिंता येतो. ज्या गोष्टी चिंतन करणार पुंसा म्हणजे मनुष्य संगस्तेषु उपजायते, त्याच्याशी ओढ वाटायला लागते, ती आपली वाटायला लागते. संगा संजायते काम, मग तुम्हाला ते वाटतं ते मिळवायला पाहिजे आपल्याला. जसं व्यवहार होतो तसंही होतं. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं, गाईचं उदाहरण दिलं. गाय काय करते तुम्ही कधी बघितलं असेल. आता गाई दिसत नाही, कोणी खाण काय दिसत नाही. पुढे जायचं तुम्ही गोठ्यामध्ये जा, दूध द्यावं लागेल तुम्हाला. मग काय करतात गाई, गाईसमोर तुम्ही जर ढेप ठेवली, सरकी ठेवली आहे की नाही. आम्ही बघितलं लहानपणी, कधी तुमच्या मोठ्या त्यांनी बघितलं असेल. आणि दूध धुवायच्या आधी तिच्या पुढे घमेल्यामध्ये सरकी ढेप वगैरे काय ठेवतात. आता पण सरकी म्हणजे काय माहीत असेल, माहीत नाही आहे. ढेप कशाला म्हणतात ते माहीत नसेल, तर शब्दही ऐकले नसतील, ठीक आहे, काय हरकत नाही. सरकी म्हणजे कापसाचं बी जरा सरकी म्हणतात. ढेप म्हणजे तेल काढल्यानंतर त्याचा जो हे असतो, लास्ट प्रॉडक्ट असतो, वड्या असतात, त्याला म्हणतात ढेप म्हणतात. त्याला ते मिसळून दिले, ते काय मिसळून तर गाईला ते खूप आवडतं. जसं आपल्याला पिझ्झा आवडतो, सँडविच आवडतं, किंवा आपले पदार्थ आवडतात सगळे, ते आपल्याला ते आवडतात. आपल्या त्याची ती बनलेली, आपली तिथं चवी बनलेल्या आहेत. तसं गाईची पण चव असते, तिला ते खूप आवडतं. मी ते काय म्हणतात, समोर पडतात बराबर तिचा फडशा पडते, मग तिचं लक्ष कधी कुठंच नसतं. तुम्ही जर बघितलं असेल, तिचं लक्ष कुठंच नसतं. ती बरोबर खाते आणि ती चाटते सुद्धा. थोडंफार असतं कधी कधी ती चाटते, जसं आपण आईस्क्रीम चाटतो, सगळं खाऊन टाकतं. तसे ती भरा 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 काय करते, फडशा पडते. फडशा पडते म्हणजे संपवते, काय ठेवते आहे की नाही. तशी देवालाही भक्ती आवडते. आता देवाचं म्हणजे तो आपल्या जवळच्या जवळ आहे. आपण गेले म्हटलं, सुरदम सर्वभूतानां शांती, सुरुन मित्रा युदासीन मध्यस्थ द्वेष्ट बंधुषु. म्हणजे गीतेमध्ये हे सगळे प्रकार सांगितले. माणसं किती प्रकारचे असतात, जन्मभर तुम्हाला किती प्रकारच्या माणसांचा संबंध येतो, त्याची वर्गवारी केलेली आहे की नाही. आणि मी सुहृद आहे. आता देवा सुहृद आहे म्हणजे ॲब्सोल्यूट सुहृद आहे. आपचे असते सुहृद असतात की नाही. सुहृद म्हणजे खूप जवळचे, त्यांच्याशी बोलू शकतो, चर्चा करू शकतो, वाद घालू शकतो, भांडू शकतो की नाही, सगळंच करू शकतो. ते आपलं मन समजतात, आपण त्यांचं मन समजतो. सगळं म्हणून त्याला आपण सुहृद म्हणतो. सुहृद शब्दाचा अर्थ होता, शंकराचार्य तोच अर्थ केला आहे, शास्त्रीय तोच आहे. सुहृद म्हणजे काय, महत्त्वाचं आहे ते. देव महत्त्वाचं काय आहे, आपल्यापेक्षा देव महत्त्वाचं काय आहे की जगामध्ये ज्याला आपण फिनॉमिनल वर्ल्ड म्हणतो, हे आपलं संसार म्हणतो, प्रपंच म्हणतो, याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसते, ती आपल्याला मान्य असो की नसो, की आपल्याला तितकी ती जाणत असो की नसो, एक गोष्ट नक्की असते. यामध्ये तुम्ही काही केलं कोणासाठी तर त्याच्यामध्ये काही ना काही हेतू असतो. तो दडलेला असो किंवा दडलेला नसो, हेतू असतोच. महाफलेषु कदाचित म्हटलं समजून येतं गीतेमध्ये, कर्मणी एव अधिकार असते. तू कर्म कर बाबा, त्या कर्म करण्यामध्ये कोणताही हेतू ठेवू नको. ते जन्मभराचं काम आहे किंवा कित्येक जन्माचं काम आहे. हेतू न ठेवता कर्म करणं फार कठीण आहे, पण त्यांनी ज्ञान उत्पन्न होतं, आत्मज्ञान उत्पन्न, तुम्ही ब्रह्मज्ञान होता. तुम्ही स्वामी म्हटलं आहे असं बिगिनिंग असं करता करता कर्मचा पहिलाच अध्यास त्या शेवट आहे. असं करता 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 असा सुवर्ण जीवन येईलच आपल्या जीवनामध्ये. असा एक सोन्याचा दिवस येईलच. सोन्याचा म्हणजे अतिमहत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचं असा एक दिवस आपल्या जीवनात येईलच, ज्यावेळी आपण कोणताही हेतू न ठेवता, हेतू स्वार्थी हेतू, कोणताही स्वार्थी हेतू न ठेवता कर्म करू. आणि अशा वेळी असं जेव्हा आपल्याला साधेल तेव्हा आपण पूर्ण होऊन जाऊ, तेव्हा आपण ज्ञानी होऊन जाऊ, ब्रह्मज्ञानी. इतकं त्याचं महत्त्व आहे.
गीतेमध्ये त्याला एवढं होतं आहे, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु. अर्जुना, मा म्हणजे कधी नको, मा कर्मफल हेतू, कर्मफल, कर्म हे फल उत्पन्न करणार, हेतू तू त्याचा हेतू होऊ नको. कर्म कर, पण ते कर्माचं फळ मला मिळालं पाहिजे. हे म्हटलं की तुला फळ मिळेल, पण तुला आत्मज्ञानाचं फळ, त्याला महाफळ मिळणार नाही, त्याला महाफळ म्हणणार, निवृत्तीष्ट महाफळ. आपल्याला फळ मिळतं जन्मभर, ते नाकारता येत नाही. आपण काय केलं, वाईट चांगलं प्रकृतम सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छता. सुकृत म्हणजे चांगलं, सुकृत चांगलं केलं, दुष्कृत म्हणजे विनाशायचं दुष्कृतम ते म्हणजे म्हणतात. दुष्कृत म्हणजे कृत आहे, क्रिया आहे, पण ती वाईट क्रिया आहे, ते तुमच्यावर जातं. सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छता. तुम्ही जाता, तुमच्यावर तेही जातं. बाकी भौतिक गोष्ट काही जात नाही, ती सूक्ष्म असते. तुमचं शरीर आहे सूक्ष्म आहे, पण ते काय आतलं शरीर सूक्ष्म आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. स्थूल शरीर आपलं नष्ट होतं, आयदर बरियल ऑर क्रिमेशन, नष्ट होतं. पण सूक्ष्म शरीर नष्ट होत नाही, ते जातं. आता ते काय घेऊन जातं, ते शरीरावर बाकी काही नेता येत नाही आपल्याला, काही देता येत नाही. मग आपल्या सूक्ष्म काय जातं, वायू गंधा निवाशा, जसं की ते म्हटलं 15व्या अध्यायामध्ये. तुमच्यावर काय जात आहे, तुमच्याबरोबर तुम्ही केलेली चांगली कर्म, तुमच्या वाईट कर्म, त्याची फळं जातात. शुभ आणि अशुभ फळं जातात. तुम्ही त्यालाही नाकारलं, मग तुम्ही आदतमुक्त झाले. हेही होते सर्व येशाम साम्य स्थिती. अरे त्यांनी इथंच जो मुक्त झाला आहे. सर्ग म्हणजे जन्म, जन्म म्हणजे मृत्यू, म्हणजे जन्म मृत्यूचा जो चक्र आहे, त्यांनी इथे काय म्हटलं आहे, यही व तैरित सर्गो चितस सर्गो. तो जिंकला. जिंकण्याचं माहिती आहे, जिंकणं हरणं माहिती आहे आपल्याला. जिंकणं म्हणजे काय असतं आणि हरणं म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. जय म्हणजे काय, पराजय म्हणजे काय असतं माहिती आहे आपल्याला. ऐकली, मॅच जिंकली, मॅच हारली, मॅच हारली, पण काय फरक आहे सगळ्यांना कळतो. तुम्हाला तुम्ही जिंकलं आहे, कुठे जिंकले, यही म्हणजे इथेच. इथेच म्हणजे कुठे, इथेच म्हणजे तुम्ही जशा तसे त्या स्थितीमध्ये, या देहामध्ये तुम्ही जिंकले. देह जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा ते त्याची क्रिया, सगळ्यांच्या देह नष्ट होतात, आधी नष्ट होतात किंवा माती नष्ट होतात, पण तुम्ही जिंकले. अभि तो ब्रह्मनिर्वाण असं म्हटलंय, वर्तते विदित आत्मना, म्हणजे तो कसाही बघा त्यातला इथेच ब्रह्मनिर्वाण तर इथेच प्राप्त झाला. म्हणजे आपल्या याच्यामध्ये ब्रह्मनिर्वाण किंवा मुक्तीची कल्पना ही नंतरची नाही आहे, आताची. आत्ता जिथे साधून तिथे म्हणतात ते इथे. मी तुम्हाला पुष्कळ आहे की ते म्हणजे उल्लेख कुठं आलेला आहे की नाही. म्हणजे इहे व ते सर्गो येशाम साम्ये स्थितम. सगळं काय होत आहे तुमच्या डोळ्यासमोर, पण तुम्ही मात्र स्थिर आहात, साक्षी आहात. तुम्हाला माहिती आहे आपण काय बसलो आहे, आपण थिएटरमध्ये बसलेलो आहे आणि चित्रपट बघतो आहे किंवा नाटक बघतो आहे, सगळं काही चालू आहे, परंतु आपण त्याचे काही भाग नाही, आपण साक्षी आहोत. म्हणजे बघणारे आहोत, विटनेस आहोत, आपण बघतो आहोत. तिथे काही वाईट झालं बरं झालं तरी आपल्याला माहीत आहे ते सगळं ॲक्टिंग ॲक्टिंग ॲक्टिंग, काही त्याचं संबंध नाही. किती भयंकर हॉरर पिक्चर्स असो, काही रोमॅन्टिक असो, काही सामाजिक असो, काही धार्मिक असो, कोणताही असो, त्याच्याशी आपण एकरूप होतो. पण एकरूप असताना सुद्धा आपण त्याच्यातून वेगळं एकाच वेळी आपल्या याच्यावर काही परिणाम होत नाही. जेव्हा माणसाला कळेल ही संपूर्ण सृष्टी आहे, एका विशिष्ट नियमाने चाललेली आहे, मग त्या नियमात त्याला सर्व लोक महेश्वरा म्हटलं गेलं. हा जो देव आहे सर्व लोक महेश्वर आहे, सगळ्या ब्रह्मांडाचा तो महाईश्वर आहे. पण तोच तुमचा माता आहे, तोच पिता आहे, तोच आजोबा आहे, तोच सगळं काही आहे. पिता अहमस्य जगतो, अहम अस्य जगत, अस्य जगतो अहम पिता. अस्य म्हणजे तुमचं आमचं जग, याचा मी काय आहे, माता आहे, आई आहे. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये अहम अस्य जगतो माता.
मग धाता पण आहे. धाता म्हणजे मी तुमच्यावर प्रेम करतो, आईसारखं प्रेम करतो. भक्ती इथं म्हणतात अनुराग, अहेतुकी भक्ती. म्हणून त्याला म्हटलंय सुहृद म्हणजे सुहृदम सर्वभूताना, म्हणजे सर्व भूतांचा मी सुहृद आहे. त्याचा अर्थ असा होतो मी त्याच्याकडनं काही घेत नाही, मी फक्त देतो. जगामध्ये हे एकतर्फी नसतं, दुतर्फी असतं, त्याला तर जग म्हणतो. पण सगळंच एकतर्फी नसतं. काही काही उदाहरण दिसतात आपल्याला, संत आहेत ते आपल्याला देतात, आपल्याला काही मिळावं अशी अपेक्षा नसते. आई मुलाला लालन पालन करते, मोठं करते, तिला तिच्या मनात काही नसतं, आई वडील करतात. त्याचं म्हणून काय मिळावं असं म्हणत असतील तर ते काही वेगळा भाग झाला. पण मुळामध्ये आपण बघतो की तिथे काही त्याचं काही नसतं. त्याला म्हणतात सुहृद. प्रत्युपकाराची अपेक्षा करता करणाऱ्या त्याला सुहृद म्हणतात. त्यांनी काय करावं माझ्यासाठी असं देव आपण देवासाठी करू. माता धाता म्हणजे आपलं धारण करणारा, आपल्याला मोठा करणारा. सगळी काळजी घेतात. आपण लहान लहान ते करून मोठं करतो बघा, तिथं काहीच नाही, छोटंच पाहता 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 तो मोठं करतो. तेव्हापासून त्याची सतत काळजी करतो शेवटपर्यंत. आहे की नाही? आई वडील बघा म्हणतो मी धाता पण आहे. पिता मस्त जगतो धाता, पण माता पण आहे म्हणतो. पितामह पण आहे म्हणतो. पिता म्हणजे काय? पिताचा पिता, त्याला पितामह म्हणतात. मी तुझा वडील आहे, वडिलांचा वडील आहे, आई आहे, धाता आहे. याचा अर्थ काय? आता ते तुम्हाला हे जे खरे रिलेशन्स आहेत, हे जे रिलेशन्स आहे ते खरे रिलेशन्स आहेत. जेव्हा देव म्हणतो तुझा माता आहे, अजूनही म्हणतो पितामस्य, ते काय पितासी लोकस्य चराचरस्य. देवा तो असं चराचर जे काही हलतं, जे काही हलत नाही, त्या सगळ्या चराचराचा काय तो पिता आहेस. पिता अशी म्हणजे क्रियापद आहे. लोकस्य चराचरस्य, तू पूज्य आहेस. तुझ्या एवढं कुणाचं पूज्य? पूज्य म्हणजे पूज्य बुद्धी असतात, त्याच्या क्षेत्र पूज्य म्हणतो आपण. तुमस्य पूज्यस्य गुरुर्गर्या, खरा गुरु तोच आहे. तर जगद्गुरु म्हणतात. जगत म्हणजे ब्रह्मांडाचा जे अस्तित्व आहे त्याचा गुरु आहे. नुसतंच काहीतरी कुठला ब्राह्मण माताचा आणि याचा नाही, जगत आहे. जे अस्तित्व असतं त्याचा गुरु आहे. त्याला तो शिकवणार आहे, शिक्षक आहे, आचार्य आहे. भगवान हे शिक्षक असतात आणि आचार्य असतात. शंकराचार्य आपल्याला ते भगवान होते. पूज्यस्य गुरुर्गर्या. मग इतके आणखी ते भक्ती कशी वाटेल? न त्वत् समोस्त अधिक तोन्य, हे भक्तीच आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की देव न त्वत् समः अस्ति, तुझ्यासारखा न अस्ति, नाही आहे. त्वत् समः, तुझ्या सम, सम म्हणजे सारखा. न त्वत् समः अधिक नास्ति. कुतोन्य न समोस्ति अधिक अस्ति, कुतोन्य पुरुषोत्तम. अरे तुझ्यापेक्षा सारखा नाही तर तुझ्यापेक्षा मोठा कोण असणार, महान कोण असणार? प्रतिम प्रभाव, तुझा प्रभाव जो आहे, तुझं महात्म्य जे आहे ते अप्रतिम आहे. तुझ्यासारखा तूच. आता हे सगळं ऐकून कळतं, विचाराने कळतं. तुझ्यासारखा तूच, तुझ्यासारखा दुसरं कोणीच नाही. मग त्याच्यात प्रेम बसतात. जगात खूप लोक असतात, आपण खूप लोकांना बघतो. तेच चेहरे स्वामीच आहे कर्मयोगामध्ये. आपल्या लक्षात तेच चेहरे राहतात. किती शेकडो लोक बघितले, हजार लोक येते, ते लक्षात राहत नाही आपल्याला. प्रवासात बघतो ना आपण, किती लोकांशी संपर्क येतो. दिवसभरामध्ये आपण प्रवास केला, कोणी विमान केला, काय केला, शेकडो लोकांना आपण बघतो, पण कोणीच लक्षात राहत नाही. एखादाही चेहरा लक्षात राहत नाही. कोणाचा लक्षात राहतो? ज्यांच्या लक्षात, त्यांचा चेहरा लक्षात, त्यांची चाल राहते. कारण काय? ते आपल्याशी जोडले असतात, कोणत्या तरी धाग्याने जोडलेले असते. तसंच देव हा आपल्याशी जोडलेला आहे. मग तो सृष्टिकर्ता आहे, सर्व लोक महेश्वर आहे. त्याही तुम्ही जोडू शकता. नाही तर तुम्ही जसे नाते असतात आपल्याला, आपण नात्याने जोडले असतो ना, माता पिता, धाता पितामह,
आपण त्यांनी जोडलं किती जवळचे नाते असतात ही अति जवळचे नाते असतात. म्हणजे किती जवळचे आहेत आपल्याला माहीत नाही. नातवाचं आजोबाचं किती नातं असतं, आईचं मुलाचं किती जवळचं नातं असतं. त्याला अभिषेक म्हटलं गीतेमध्ये पुत्रदार शो एकत्व असतं. एक म्हणजे मुलगा नाही वेगळे नाही आहे, पती पत्नी वेगळे नाही आहे, त्याला अभिषेक म्हटलं गीतेमध्ये 13 अध्याय. एक आहे, इतकं एकत्व आहे. अर्थात ते काही काळ होतो, त्याला म्हणतात विश्वास आणि भरोसा. त्यामुळे हळूहळू ते इतकं हे होतं की दोन राहतच नाही, एकच होऊन जातो. कमीत कमी म्हणाले तरी आपण म्हणूया व्हायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे. आपण कुठंच एक होऊ शकत नसू, आपण देवाच्या ते कसं काय करणार. आपण एकावर प्रेम करत नसू, मग देवावर कसं प्रेम करणार. म्हणून स्वामी म्हणतात अरे एकावर प्रेम करा, तसंच करा, मग ते 2वर करा, 3वर करा. असं करता करता सगळ्या ब्रह्मांडावर प्रेम करा. हे जग आपलंच आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. जगात सगळ्यात लोक ईश्वरनिष्ठ आहे, त्यांचा समूह आहे. अनवरत भेटळी भेट भूतळी भेटतून होता वर्ष तर सकाळ म्हणून त्यांचं वर्षावर आमच्यावर ही इच्छा आहे, वासना आहे. पण किती सुंदर वासना आहे, किती सुंदर कल्पना आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी न थांबता या भूमंडळावर, या पृथ्वीवर आम्हाला भेटतून होता. असे लोक आम्हाला भेटायला पाहिजे. असे लोक बहुसंख्येने म्हटले गर्दी झाले की बाकीच्या म्हणजे गर्दी होणारच नाही ना, ते दूर जातील ना, त्यांना यायला जागाच नाही घुसायला. आपल्या भोवतीच आपण म्हणतो ते VIP असतात, जेट सिक्युरिटी वाय सिक्युरिटी काय असेल ते इतके घेरलेले असतात कमांडोनी. पहिलं लेअर, दुसरं, चौथं, ते पोचू शकत नाही तुम्ही तिथे जागा तुम्हाला तिथे विचार तुम्हाला दाखवून देते तिथं. तसंच आपण किती घेरलेलं असतो. इतके जर ईश्वरनिष्ठांनी घेरले होतो, त्याला म्हणतात इतकी भक्ती आहे. रागा भक्तीची शुद्धा भक्ती, अहेतुकी भक्ती. देव आपल्याला इतका जवळचा आहे. आता आपल्याला देव आहे, पण जवळचा पण आहे, पण किती जवळचा असू शकतो, किती जवळचा. अनपायिनी भागवतात म्हटलं आहे. प्रल्हादाची भक्ती, प्रल्हादाचा उल्लेख आहे. अहेतुकी भक्ती ती अनपायिनी भक्ती असते. अनपायिनी म्हणजे अपायिनी म्हणजे त्याला खचकणं, इजा होणं, अपाय होणं, की नाही. अनपायिनी ती अनपायिनी भक्ती माझी जगाविषयी जशी राहिली आहे. आपली जगाविषयीचं प्रेम, भक्ती म्हणजे प्रेम. जगाविषयीचं प्रेम कसं असतं. प्रल्हाद म्हणतो अनपायिनी असतो. त्वा मनस्फूर्तस्सामे हृदयान्मापसर्पतो, असं ते भागवतात आहे. ती भक्ती, प्रेम जगाविषयीचं, आपलं लोकांविषयी, आपल्या वस्तूविषयी इत्यादी इत्यादी घटनांविषयी, ते कधी त्याला अपाय होत नाही. म्हणजे त्याचं प्रेम अपाय म्हणजे कमीच होत नाही. अपाय झाले कमी होतं ना, आपली क्षमता कमी होते किंवा 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 तसंच आपलं ते प्रेम कधी कमीच होत नाही. तसं प्रेम मला तुझ्याशी पाहिजे असं पण म्हणतो प्रल्हाद म्हणतो. आणि त्याच्यावर काहीच मागत नाही तो. त्याला म्हणतात अहेतुकी भक्ती. मग आम्हा शुद्ध भक्ती, शुद्ध म्हणजे आम्ही प्रार्थना करतात निष्काम आम्हाला अहेतुकी भक्ती म्हणतात. त्याला ते शुद्ध भक्ती म्हणतात. इथे त्यांनी शुद्ध भक्ती म्हटलं. तशीच देवालाही भक्ती आवडते. फक्त हे ऐकून ठेवा, शरण फक्त ऐकून ठेवा. याचं काय, कशाला ऐकून ठेवा, कशाला ऐका, कशाला वेळ खर्च करा. कारण काय, ह्या गोष्टी काही तुमच्या संस्कारामध्ये येत नाही. आपण पुष्कळ ऐकलं, खूप जुने होते, पुण्याला होतो. आता स्वामींचं इतके वर्ष येतात. आता जुने कुठे हे नाही दिसत, ते दिसत नाही. म्हणजे पुष्कळ वर्ष आश्रमाला आता काय सगळं तुला पुष्कळ ऐकलं, पुष्कळ बरोबर आहे. त्यांचं काही ते काही दोष देण्यात करत नाही. पण ती अनपायिनी भक्ती म्हणजे तुम्ही कधीच तुम्हाला कंटाळा येत नाही. तुमचा उत्साह कधीच कमी होत नाही. तुम्ही कधीच उद्वेग येत नाही. जसं ते सगळ्यात इथं म्हटलं आहे, सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, असं म्हणतात. योगाचं वर्णन केलं आहे. योग म्हणजे मनाला एकाग्र करून आपल्या देवाचं चिंतन करायचं.
कसं करता करता भक्तिमानात उत्तम होते जप म्हणतो. जप म्हणजे काय तर जप सदर्थ भावना तस्य वाचक. देवाचं नाव काय आहे अमुक आहे त्याला आपण मंत्र म्हणतो. मंत्र म्हणजे देवाचं नाव, देवाची स्तुती, देवाचं प्रणाम हे सगळ्यामध्ये येऊन जातं. छोटंच असतं. मग काय म्हणा तज्जप. हा जप म्हणजे काय सतत बोलणं. एक आवडतं दुसरं तिसरं चौथं 108 म्हणतो पुन्हा 108 असं काही काय कोणा माहीत असलं. पण नुसतं जप नाही तदर्थ भावना. त्या मंत्राचा अर्थ असतो तद अर्थ. ते काहीतरी असतं असं नाही. इव्हन म्हणजे बीजमंत्र असतात ना ते देवते प्रत्येक देवतेचे मंत्र वेगळे आहेत. म्हणजे काय विचित्र असतात काय टाईम टाईम वगैरे काय असतं ते तांत्रिक शब्द. तर ते त्या देवतेचे विशेष मंत्र असतात. त्या देवतेचं बीज आहे त्याला बीज म्हणतात. ओम हे बीज आहे पण ओम शिवाय कोणता मंत्र होत नाही. कारण ओम काय निर्गुणाकार परब्रह्माचं नाव. तस्य वाचक प्रणवा. तस्य म्हणजे त्या परब्रह्माचं नाव आहे वाचक. तर त्याचं नाव यायचं बोलवायचं त्याला प्रणवाने ओम म्हणा तो येईल तुमच्याकडे. पण आपल्यासाठी तर त्याचं भावना त्या मंत्रामध्ये जे काही अक्षर असतील अक्षर म्हणजे शब्द झाला असेल त्या शब्दाचा काय निश्चित अर्थ आहे त्याची भावना करा. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. मग असं करता 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 तो तुमचा संस्कार होईल आहे. कारण मन असं असतं ना मन हे संस्कारी असतं. मन पटकन पटापट संस्कार ग्रहण करतं कोणताही. आपण जेव्हा दररोज बघतो आपण आज जसे आहो ना इतके दिवस आजचा दिवस धरून इतके संस्कार वर्धित करतात त्याला काय म्हणतात एंड रिझल्ट म्हणतात क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणतात त्याला. एकत्रित परिणाम आहे. आता तुम्ही परिणाम म्हणजे त्याच्या आधी तुम्ही काय टाकलं आहे त्याच्यावर तुमचा एकत्रित परिणाम राहिला आहे. चक्कीमध्ये कोणतं धान्य टाकलं आहे त्याप्रमाणे त्याच्या मागून मग पीठ येईल आहे. तसं आजच्या घटकेपर्यंत आपण याच्यात काय टाकलं आहे या चक्कीमध्ये ते तुम्हाला संस्कारचं प्रतीक तसेच तुम्ही व्हाल ना. त्याला तुम्ही बदलू शकत नाही. मग तुम्ही हे भक्ती जी आहे प्रेम आहे ते प्रेम कसं होतं ते अनुपाम आहे. त्वाम अनुस्मरत. देवा तुझं अनुस्मरण स्मरण आहे अनुस्मरण आहे. अनुस्मरण म्हणजे पुन्हा पुन्हा अनु म्हणजे नंतर एकदा केलं आणखी पुन्हा आणखी त्वाम अनुस्मरत. सा म्हणजे भक्ती सा म्हणजे ती तर स्त्रीलिंग आहे. हृदयात मा पसरतो माझ्या हृदयातून ती दूर होऊ नये. जशी भक्ती म्हणजे आपलं उदाहरण समजते. जशी भक्ती आपल्याला व्यवहारात दिसते अनपायनी भक्ती दिसते आणि आपला तो अनुभव आहे जगाचा अनुभव आहे त्याला तो असा आहे ना आपला असा आहे असं नक्की अर्थ नाही आहे. सगळे एकाच जहाजात बसलेले आहे. सगळे एकाच प्रकारचे आहे. तर जी भक्ती आपल्या कशाला समजायला आपल्याला पक्क माहिती आहे की जगावर आपलं खूप प्रेम आहे. जगाच्या सगळ्या गोष्टीत प्रेम आहे. आणि तिथे प्रल्हाद बोलतो ते अनपायनी आहे म्हणजे कमी होत नाही. प्रतिक्षण वर्धमान असं भक्तिशास्त्र म्हटलं. ते प्रतिक्षण वर्धमान वाढत जाते आणि बरोबर ते नॅचरल प्रक्रिया ती वाढत जाते. पण त्याचं फळ मात्र काही विशेष काही नाही. ठोस फळ काही माहिती त्याला अंत आहे त्याला शेवट आहे. ज्याला शेवट आहे त्याला तुम्ही जरा फक्त व्यवहारासाठी वापरा आणि सतत असू द्या मनामध्ये की ज्या गोष्टीला शेवट आहे त्याचं तेवढंच महत्त्व आहे की नाही. जसं काही कार्यक्रमातला किंवा मांडव टाकतो की नाही त्याला सजवतो सगळंच करतो किती सजवतो पण माहिती आहे झालं कार्यक्रम झाला सगळंच पुन्हा काढून टाकतो. थोडं जन्म दिलं ना कार्यक्रम संपत आला तुमचं झाला थोडं जन्म नाही तिथे सगळं काय बघत नाही नंतर तिकडे लोंबताय सगळं बस. तो तामझाम होता शोभा होती सगळं संपून गेलं. कारण त्याचं तसं नाही जगाचं तसंच आहे. याचं तुम्ही प्रोजेक्ट करणं परिकल्पना करणं किंवा अँटिसिपेट करणं असं होतं त्याला डोकं लागतं. कारण तो तुमचा विवेक आहे. तुम्हाला मग कळेल की अरे खरोखर किती आपण सक्सेसफुल मिनिंगफुल जेवण जाऊ शकतो. मिनिंगलेस आहे याच्यात मिनिंगलेसपणा निरर्थकपणा आपल्याला
त्यांनी म्हटलंय भक्तराज प्रल्हादाची होती. आता त्याचं आणखी उदाहरण दिलं, आपण गिरायक करत होतो त्यात आपण त्याने एक श्रीमंताचं उदाहरण दिलं आहे श्रीरामकृष्ण. समजा ही कल्पना करूया, समजा एखादा श्रीमंत माणूस आहे, वास्तविक त्याच्याकडून सुतळीचा तोडा देखील मिळवण्याची तुमची वांछा नाही. सुतळीचा तोडा आपण म्हणतो अति क्षुल्लक गोष्ट, पण सुतळी तोडा सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे त्याला काही किंमत नसते. छोटीशी गोष्टसुद्धा आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही, जगातून घेऊन जाऊ शकत नाही. सगळं आपण गोळा करतो पण आपण विसरतो. किती गोळा करा तुम्ही, निवर्तन्ते म्हणजे इथंच राहतं, त्याला म्हणतात निवर्तन्ते, इथंच राहतं ते. आता हे करणं कठीण आहे, कडू आहे सगळं, आपल्याला भावत नाही ते, पण ते कडू आहे. पण असंच आहे ते. अर्थाग्रहे, ग्रहे म्हणजे घरी, अर्थ म्हणजे फक्त पैसे नाही, धन नाही, वेल्थ नाही. अर्थ म्हणजे ज्याला तुम्ही अर्थ दिला आहे ते सगळंच काही, जे तुमच्यासाठी अर्थपूर्ण आहे ते सगळंच काही. म्हणून अर्थ म्हणजे राजनीतीला सुद्धा अर्थच म्हणतात. कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे ना, ते अर्थशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र आहे. शांतीपर्वामध्ये विश्वाने राज्यशास्त्र शिकवलं युधिष्ठिराला. शासन म्हणजे काय आणि ते कसं करायचं, तिथेच राहतं. निवर्तन्ते म्हणजे जिथे आहे तिथेच राहतं, त्याला निवर्तन्ते म्हणतात. निवर्तन्ते जसं आहे तसं, जिथे आहे तिथेच, हलत नाही आपल्या जागेवरून. घरही हलत नाही, काहीच हलत नाही, सगळं तिथेच दिसतं. तुम्ही हलता. अर्थाग्रहे, आपण हा श्लोक बरं अवधीपासूनचा श्लोक आहे. अर्थाग्रहे निवर्तन्ते. आपलं डोकं खुलायला महत्त्वाचे आहे. म्हणून महाभारत रामायण तेच आहे. तुमच्या डोक्याचा मेंदू थोडासा उघडेल. आज मेंदू आपला काय कवर आहे, त्याला पॅक करून टाकला आहे, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, चांगला पॅक केलं आहे, बॉक्सला ठेवलं आहे. अर्थाग्रहे निवर्तन्ते, ते इथेच राहतं. ज्या गोष्टीला एंड असतो, प्रारंभ असतो, त्या गोष्टी इथेच राहतात. तुम्ही जाता म्हणजे तुमचं शरीर जातं, लक्षात घ्या. शरीर जातं, शरीर म्हणजे तुम्ही नव्हे. स्वामी म्हणतात सगळ्यात खोटं म्हणजे ज्ञानव्रत आहे. सगळ्यात खोटी गोष्ट जर कोणती असेल, आपण आपल्याला सांगतो, जगाला सांगतो, सगळ्यात खोटी गोष्ट असते म्हणजे तुम्ही स्वतःला शरीर समजणं. त्याच्यातच सगळे प्रॉब्लेम, जगातले एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते कुठेही असो, उत्तरेकडे असो, दक्षिणेकडे असो, पृथ्वीच्या कोणत्याही गोलार्धात असो, सगळे प्रॉब्लेम आहे. माणूस स्वतःला शरीर समजतो. तो शरीर नाही त्याला कधीच कळत नाही आहे, त्याचा शरीराशी काही संबंध नाही आहे. मग ते शरीर काय जातात, ते जातात स्मशाने मित्र बांधव. तुम्ही जाता, तुमच्यावर मित्र बांधवतात. मित्र म्हणजे काय, मित्र म्हणजे जोडलेले, बांधव म्हणजे आपले सगळे सोयरे. सगळे म्हणजे काय, सोयरे म्हणजे काय, काही जोडलेले असतात, काही नंतर आलेले असतात. जसं आई वडील आपल्याला जोडले असतात जन्मापासून, काही नंतर जोडले जातात, त्यांना मित्रपरिवार म्हणतो. अर्थाग्रहे निवर्तन्ते स्मशाने मित्रबांधवा. ते सगळे जोडलेले असो की आपले असो, ते तिथपर्यंत जातात. मग शरीर राहत नाही, शरीराचा नाश होतो. शरीर आपल्या एलिमेंट्समध्ये ते परत जातं. म्हणजे ते आताच आहे तसंच, याला फक्त धरून ठेवलं आहे का, पाण्यात धरून ठेवलं आहे, ते झालं की ते विलग होऊन जातं. पृथ्वी जल आकाश जे आहे ना, 5 पंचमहाभूत होत आहे, ते सगळे वेळत जातं. पण सगळं संपत नाही आहे. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही स्वतःला शरीर समजणं हा सगळ्यात मोठा, स्वतःला खोटं सांगणं आहे, जगाला खोटं सांगणं आहे. खोटं शरीर आताही नाही आहे, तुमच्या शरीराचा काही संबंध नाही आहे. पण आज आपल्याला पटणारच नाही ते कधी, त्याचा विश्वासच बसणार नाही. म्हणजे हे असतात ना, हे तस्मात् ब्रह्मणी ते स्थिता केले म्हणतात. यही वैद्य सर्व येशाम साम्य स्थित म्हणा निर्दोष समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थित. जे ब्रह्मात स्थित असतं त्यांना माहीत आहे शरीर नाहीच आहे, मी शरीरच नाही, शरीराची माझा काही संबंध नाही आहे. आता हे शरीरच आहे, जग म्हणजे त्याचाही काही संबंध नाही आहे.
त्याच्यामुळे त्यात येणे नाही आणि जाणे नाही आहे. कुठून येत नाही कुठे जात नाही, कुठून नाही पुढे जाणार असं म्हणजे म्हणतात. तुम्ही येणार तरी कुठून आणि जाणार तरी कुठे. जोपर्यंत तुम्हाला कळतं की तुम्ही कुठूनही येत नाही, मग काय जातं, शरीर म्हणतं, शरीर सगळ्यांनाच म्हणतं. रामाचे म्हणतात रामकृष्णही आले गेले हे सगळं त्याचे सूतक धरलं काही देत लोकांनी. सूतक किती दिवस धरणार तुम्ही, शोक किती दिवस करणार, शोक म्हणजे शोक किती दिवस शोक करणार, करून करून झालं संपतं. हसत दिलं उठत दिलं, काय उठत दिलं बसत दिलं, हसूनही खिदळत दिलं, उठणंही थांबत नाही, बसणंही थांबत नाही, हसणंही थांबत नाही, खिदळणंही थांबत नाही. किती दिवस तुम्ही शोक करणार. विश्वास लागतं माणसाला सगळं, कारण तसंच असतं ते, त्यात काही चूक नाही आहे, आपली चूक नाही. आपल्या 2 दिनात काही अर्थ नाही आहे. काही तर दूध आली असतात त्याला बोलवून आणतात शोक करायला, आपल्याला रडता येत नाही, पाणी येत नाही, त्यांना पाणी त्यांना म्हणून ते नाटकाला पैसे घेतात जातात. मोले घातले रडाया नाही माया, काय मोले घातले रडाया नाही नाही आसू नाही माया. नाही आपलं आसू नाही आहे, माया नाही. मग मुलांना पैसे कमी घे, त्यांना माया नाही आहे पण आसू आहे, त्यांना बोलवतात. ओके, काही खूप काही मोठी गोष्ट नाही, वाईट गोष्ट नाही, चुकीची गोष्ट नाही, पण आहे त्याकडे आपल्या वारा पुष्कळ गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. पण त्या सूक्ष्म गोष्टी आहेत त्या तुमच्या सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छतः. तुम्ही जाता अनुगच्छता, ते पण जातात. सुकृतम दुष्कृतम, काय चांगलं केलं काय वाईट केलं, मग त्याच्यात भक्ती आहे. बघा, तुम्ही देवाची जेवढी सेवा करणार कोणत्याही प्रकारे, देवाची सेवा अनंत प्रकारे करता येते. गीतेमध्ये सांगितलं आहे, माम नमस्कुरु मंदना भाऊ मद्भक्तो मद्यादी माम नमस्कुरु. सगळी देवाची सेवा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट देवाला धरून केलेली त्याला सत्संग म्हणतात. सतला सत फक्त कोण आहे, देव आहे. सत म्हणजे अस्तित्व, खरं. सद्भावे साधुभावे सदत इति उच्यते. 17व्या अध्यायात म्हटलं आहे. सत म्हणजे असणं, त्याला सत इति उच्यते. उच्यते म्हणजे बोललं जातं. साधुभाव चांगली गोष्ट आहे, त्याला सत म्हटलं जातं. ही जी गोष्ट आहे सद्भावे साधुभावे, सद्भाव म्हणजे अस्तित्वाचा भाव, साधुभाव म्हणजे चांगल्याचा. याला गीता म्हणते, याला सत म्हटलं जातं. ते चेतनवान आहे, ते अनुभूती देतं, सुख देतं, आनंद देतं, ते सगळं सत आहे, ते देव आहे. ते देवाला धरून येते. ते तुम्ही इतकं केलं तर जोडावं लागेल. आपली कल्पना कशा गोष्टी कल्पनाच असतात. स्वामी विवेकानंद तुम्हाला जितकी कल्पनाशक्ती करू शकाल तितकं तुम्हाला बरोबर आहे, चांगलं आहे. या खोट्या कल्पना नाही आहे, या काहीतरी नुसतेच कल्पना नाही आहे. या कल्पनाला आधार आहे, या कल्पना फळ आहे, महाफळ आहे. देवाला धरून तुम्ही केलेलं जेवढ्या गोष्टी आहेत त्या महाफळ आहे. कोणत्याही प्रकारे करा, पूजा करा, पूजा करा, मंदिरात जा, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चारी मुक्ती, 4 मुक्ती असतात, 4 प्रकारच्या साईज सामुक्ती सारुक्य वगैरे. त्या म्हणतात साधी येल्या. साधी येल्या म्हणजे तुम्हाला प्राप्त झाल्या, तुम्ही सिद्ध करून घेतल्या, तुम्हाला मिळाल्या त्या. कशाने? देवाच्या द्वारा, देवाचे द्वारे. फक्त तुम्ही आज्ञे देवाच्या द्वारात गेले, बसले नाही, उभे क्षणभरी. तुम्ही क्षणभर जरी देवाच्या दारात उभे झाले, उभे, लक्षात घ्या. आणि ज्ञानेश्वर माणसा हरिपाठ आहे. तुम्ही देवाच्या, मी ते आमचं गाव होतं छोटंसं, तिथे एक छोटंसं मंदिर होतं, ते लिहिलेलं होतं. मस्त वाटतं, त्या काळची गोष्ट आहे. त्याला तर 50-55 झाले. देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्ती. म्हणजे काय आहे? खरोखरच भक्ती मी आहे. म्हणजे खरोखरच भक्ती असेल, प्रेम असेल, देवाच्या दारात जरी बसला ना, आपलं सगळं स्वतःचं मी पण सोडून दिलं त्याने. मी पण पूर्णपणे सोडून दिलं आणि देवाच्या हातात बसला, त्यानं त्याला सगळंच मिळून दिलं आहे. 4 मुक्ती सगळंच, इहलोक परलोक सगळंच. अपवर्ग झाला, अपवर्ग म्हणतात म्हणजे सगळ्यात तुम्हाला जे काही पाहिजे सगळं मिळेल तुम्हाला. मुक्ती म्हणजे मेल्यानंतर ते सुद्धा मिळालं आहे की नाही. त्याला किती म्हटलं अमूत्र, अमूत्र म्हणजे मेल्यानंतर आहे की नाही. आणि हे म्हणजे इथे त्याचं काही नुकसान होत नाही, त्याची दुर्गती होत नाही.
गीतेचा 6वा अध्याय. इथे म्हणतात की तो आहे त्याच्याकडून सुतळीचा तोडा मिळू शक्यता पण काहीच नको आहे, वांछा नाही, इच्छा नाही, पण तुम्ही तिकडे दररोज जाता. सांगा नाही त्याला नुसतं पाहिल्यानेच तुम्हाला समाधान लागतं, तुमचे डोळे निवतात म्हणजे तुम्हाला त्याला बघूनच खूप आनंद होतो. काय हवं आहे म्हणून समजा त्यांनी कधी काळी विचारलं, त्याला म्हटलं दररोज येतो, डोळे दाखवतो, कशाला येतोय, कशाला मला बघतोय, त्याने विचारतो काय हवं आहे, तो दररोज येतोय, उत्तर काय देतात, तर तसं काहीच नाही महाराज, मग काहीच नाही, नुसताच आलोय फक्त आपल्याला एक वार डोळे करून भरून बघायला. इथे म्हणतो मला काय नको आहे, फक्त आपल्याला एक वार डोळे भरून बघायला. याला म्हणतात अहेतुकी भक्ती. ईश्वराला तुम्ही काहीही मागत नाही, केवळ त्याच्यावर प्रेम करता, हे खरं प्रेम आहे. म्हणून त्याला शुद्ध भक्ती म्हटलं रामकृष्ण. तुम्ही त्याला मागत नाही, त्याने द्यावं अशी इच्छा घेऊन त्याचा निष्प्रता म्हटलं, निष्प्रत सर्व काम आहे. त्याला योगी म्हटलं गीतेमध्ये, निष्प्रत सर्व काम आहे युक्त इत्युच्यते तदा. त्यावेळी त्याला हाही मनाची वृत्ती आहे, माइंडसेट आहे, तुमचं मन आहे. आता हे मन म्हणाला तुम्ही कल्पना करा, तुम्हाला किती म्हणजे जसं शेतामध्ये पीक उगवतं त्याच्यामध्ये गवत पण उगवतं. आता किती गवत तुम्हाला निंदणी म्हणतात, त्याला निंदन करावं लागतं. जे अनावश्यक आहे गोष्टी त्याचा काहीच उपयोग नाही आहे, कचरा आहे, ते फक्त तुमच्या मूळ पिकाला नष्ट करतं किंवा त्याचा जो दर्जा आहे कमी करतं. तर तुम्हाला किती करावं लागेल कसं एवढंच आहे. तुम्हाला जेव्हा कळतं, याला म्हणतात अहेतुकी भक्ती. फक्त देव मी देवासाठी आवडतो. म्हणजे प्रल्हाद सुद्धा खूप सुंदर आहे. ती प्रल्हादाच्या जीवनात बघा की नाही, अति अद्भुत जीवन आहे की तिथे तो काहीच मागत नाही. म्हणजे मला वाचव सुद्धा म्हणत नाही. त्याच्या वडिलांनी त्याला किती प्रकारे त्याला यातना दिल्या आणि किती प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही दिसत नाही की तेव्हा मला काहीतरी करण्यासाठी, मला माझ्या वडील खूप त्रास देतात आहे, मला मारतात आहे, मला जीव घेतात आहे, माझा कुठेच दिसत नाही त्याला बघा. म्हणून ते भागवतातलं प्रल्हादाचं उदाहरण ते गजेंद्र मोक्ष आहे. म्हणजे तो असतो हत्ती, गजेंद्र म्हणजे राजा असतो, हत्तीचा राजा. तर मग त्याचा पाय पकडतो, खूप प्रयत्न करतो, त्या सगळे असतात, शेवटी सगळे निघून जातात, किती पडणार. आणि मग त्याचं कोणी नाही, जसं आपण द्रौपदीचं उदाहरण बघतो, द्रौपदीचा धाबा बघतो, कोणीच नाही मदत करायला. मग शेवटी तो काय करतो, देवाचा धावा करतो. भागवतात ते आहे, देवाचा धावा करतो आणि मग देव गरुडावर येतात बसून, चक्र मारतात आणि त्याला मला मारतात, त्या मगरीला मारतात आणि मगर बागायनंतर त्याच्यातून मग देवता वगैरे असतात ते तो नंतर धावा. याची सुटका होते, त्याच्या भक्ताची सुटका होते, म्हणजे हत्तीची सुटका होते. मग त्याला गजेंद्र मोक्ष म्हणतात, पण त्याला आर्तभक्ती म्हणतात. अतिशय कठीण परिस्थितीने देवाला हाक मारतो, म्हणजे उदाहरणासहितच भक्तीच आहे. पण ज्ञानी तो आत्मविमूढ म्हणतो. ज्ञानी म्हणजे तो काहीच मागत नाही, त्याला देवाकडून मागण्यासारखं काहीच वाटत नाही आहे. आपल्याकडे मोठी यादी तयार आहे, त्या यादीला एक आयटम कमी झाला पाहिजे, आहे की नाही. शेवटी एकही आयटम द्यायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये, आपल्या यादीमध्ये एकही आयटम नाही झाला तुला म्हणतात आहे तुझी होतं. आज आपल्याला देवाच्या तुला काय पाहिजे, आहे की नाही. आपली यादी तयार आहे, कशावर ठेवली, मोठी यादी आहे ती, आहे की नाही. आपण सांगू पण आठवत नाही सगळ्या गोष्टी, आपण एक यादी सांगू, पण आपण एक यादीतला आयटम कमी केला आहे. संख्या कमी करता करता आपल्या यादीमध्ये काही गोष्ट राहिली नाही आहे, त्याला म्हणतात आहे तुम्ही. ती किती श्रेष्ठ असेल तुम्ही कल्पना करा. म्हणजे तिथे तुम्ही देवाचे किती तुम्ही स्वतःला किती देऊन टाकलाय देवाला, पण देव पण तुम्हाला देऊन टाकतो. विकत घेतला आशा की नाही, माई मैने मोल लियो श्याम, ते त्यांचं सूरदासांचं भजन आहे, त्याचंच ते ट्रान्सलेट केलं होतं जगाच्या पाठीवर. बाईने विकत घेतला श्वास, काय एका प्रत्येक श्वासाने मी देवाला विकत घेतला आहे. तिथे विकत घेतला म्हणजे काय, इतकं प्रेम केलं आहे की मला दुसरं सुद्धा राहिलंच नाही, त्याला म्हणता येते. मग ही भक्ती मी मागे पुढे पाहतो शुद्ध भक्ती द्यायला, ती ज्याला प्राप्त झाली आहे तोच सर्वात श्रेष्ठ होय, तो जगतपूज्य होतो, त्रिलोक जिंकतो. तो
तो श्रेष्ठ आहे, जगामध्ये तो सर्वात श्रेष्ठ आहे. उपनिषदाचं फार सुधारण आहे. उपनिषदामध्ये तो सगळं जग जिंकतो शब्द पण आहे उपनिषद. 33 प्रश्न आहे. तो पहिला नंबर आहे, तो जग आहे, तो सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणजे जगामध्ये एवढे श्रेष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे अशी भक्ती करू शकतो. नंबर 1. नंबर 2, तो जगतपूज्य होतो, जगामध्ये सगळ्यात पूज्यवान होतो. तसे कृष्ण हा सगळ्यात पहिली पूजा केली राजसूय ज्ञानानंतर. इतके लोक होते. विश्वानी म्हटलं, अरे इतके लोक झाले, याला पूजा करा, त्याची पूजा करा. इथे कृष्ण बसलाय, आणखी कोणाची पूजा करणार तुम्ही? म्हणजे प्रथम पूजेचा मान असतो, बाकी सगळ्याची नंतर पूजा होणार, हे होणार, सन्मान होणार. पहिले कोणाचा करायचं, पहिला नंबर कोणाचा, तिथे महत्त्वाचं असतं. अग्रमान करा, अग्रमान कोणाला करायचं, अग्रपूजा कोणाला करायची, म्हणजे कृष्णाची करा. कृष्णाची पूजा केली. तोटात सगळ्यात श्रेष्ठ त्या सभेमध्ये कृष्ण होता, राजसी. तसंच या जगामध्ये तो सर्वात श्रेष्ठ होतो. दुसरं म्हणजे तो जगतपूज्य होतो. आणि तिसरं म्हणजे त्रिलोक्य जिंकतो तो. हेही त्याची सर्गावा, त्याने जग जिंकलंय. येशाम सामने स्थित म्हणतो, देवाशी एक झालाय, काही फरकच नाही आहे. येशाम सामने स्थित म्हणा तस्मात ब्रह्मणे ते काय की तो कारण ब्रह्मामध्ये स्थित असतो. ब्रह्माशी एकरूप झाला असतो. ब्रह्माने तो वेगळा नसतो. प्रल्हाद आणि भगवंत एक होते. भगवंत फार सांग उदाहरण होते, एकत्र होते. तर आपली अद्वैत भक्ती म्हणाली काही म्हणा, पण इतकं एकत्व की तिथे सगळं समुद्र होऊन जातं. लाटा राहतच नाही, समुद्र बघणार राहत नाही, तो स्वतः समुद्र होऊन जातो. याला आपण भक्तीचं काय म्हणूया, शिखर म्हणूया. हे शिखर गाठण्याची इच्छा करता करता माणूस एक एक वरतीवर जातो आणि त्याला शिखर मिळेल की नाही मिळेल, कारण काय वेगवेगळे असतात, आधार वेगवेगळे असतात, परंतु त्याला जे पाहिजे ते मिळतं. तो इथून तो मुक्त होतो. त्याला म्हणतात ब्रह्मनिर्वाण गच्छति. त्याला कमीत कमी ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते आणि तो मुक्त होतो. आणि ते भक्तीशिवाय काही होत नाही आहे. आणि भक्ती असेलच तर त्याला मुक्ती मिळते. भक्तीशिवाय मुक्ती कशी मिळणार? म्हणून भक्ती ही निष्ठा नाही आहे. मागे ते त्याने कुठेच नाही. भक्ती वेगळी नाही आहे, कर्मनिष्ठ आहे, ज्ञाननिष्ठ आहे. इथे सुद्धा भक्तिनिष्ठा नाही आहे की नाही. विविधा निष्ठा कर्मयोगेन योगिना ज्ञानयोगेन ज्ञानिनाम समर्पय. भक्ती नाही आहे. याचं कारण असं आहे की भक्तीशिवाय ज्ञान नाही, भक्तीशिवाय कर्म नाही, भक्तीशिवाय योग नाही. काहीच कशाला नाही आहे. तुमचं प्रेम नसेल, तुम्ही करत असाल त्या क्रियेला फार कमी अर्थ असतो. प्रत्येक गोष्ट प्रेमपूर्वक करा, भक्तीपूर्वक करा, उत्साहपूर्वक करा. योगच त्याला ना सत्कार सेविता म्हटलं आहे. सत्काराने करा म्हणजे अत्यंत आदराने प्रेमाने करा. मग ते दृढभूमी होतं, मग ते पक्क होतं. मग आजचा आपण कच्चा, आपल्याला चालता येत नाही, आपण धावायला लागू, चालायला लागू, पळायला लागू. पुढच्या शांति